या ठिकाणी आम्ही राजाराम सखाराम जाधव यांच्या मूळ निवासस्थानी आलेलो आहोत। त्यांचे मोठे चिरंजीव सध्या पोर्ट्रेस मधून निवृत्त झालेले आहेत। ते हे बाळकृष्ण राजाराम जाधव आमच्या अखंड भावकीचे प्रमुख सध्या आहेत आणि पंचशील बौद्ध सेवा मंडळ कुडली मुंबई रजिस्टरचे अध्यक्ष आहेत। कळलं की नाही? त्यांच्या नेतृत्वाखाली सध्या आम्ही पंचशीलच्या रूपाने संकल्पित बुद्ध विहार बांधण्याचा संकल्प केलेला आहे। या ठिकाणी हे त्यांचं निवासस्थान आहे, त्याचं त्यांनी विकसित केलेलं आहे, डेव्हलपमेंट केलेलं आहे। वर त्यांच्या श्रीमती सुवर्णाताई बाळकृष्ण जाधव वरून निरीक्षण करत आहेत। कळलं की नाही? या ठिकाणी आम्ही आलो आहोत, त्यांना अगोदरच भेटलो आहोत, आता फक्त फेरफटका मारण्याच्या निमित्ताने त्यांना भेटण्यासाठी आलो आहोत। जय भीम दादा। या मस्त मस्त, क्या बात आहे, छान आहे। नंतर येऊ नंतर वायफाय वाला नाही आला, उद्या येणार आहे, उद्या तिथे दाखव। ते पूर्वीचे आता हयात नाही आहेत, पण भिकुराम भागोजी पवार यांचं मूळ घर आहे आणि तिथे त्यांचा चिरंजीव मनोज काय त्यांचं नाव भिकुराम पवार हे तिथे सपत्नीक येणं जाणं मुलांसही येणं जाणं करतात। सध्या ते घर बंद आहे, ते सुद्धा चिरेबंदी घर बांधलेलं आहे। कळलं की नाही? त्यांची आई सुद्धा असते मनोजची, ती आता सध्या इथे नाहीये, मला वाटतं मुंबईला आहे, मनोजकडे असते। कळलं की नाही? ती वरती घर जी आहेत ते हे नंदकुमार याचं घर आहे, नंदकुमार गणपत जाधव आणि विशाल विठ्ठल आणि जाधव आणि त्या बंधूंचं घर आहे। या ठिकाणी यशवंत मालू जाधव यांचं घर आहे। कळलं की नाही? या ठिकाणी सखाराम गंगाराम जाधव यांचं घर आहे आणि हे घर निशांत अनंत जाधव म्हणजे नंदा अनंत जाधव यांचं हे घर आहे। आता आम्हाला ज्यांनी फेरफटका मारवला आमच्यावर होता त्यांचं हे घर आहे। याच घराण्याने या जवळ बाळकृष्ण दादा आणि या नंदावहिनीच्या पूर्वजांनी ही वास्तू आमच्या समाजाच्या हवाली केलेली आहे आणि ही या ठिकाणी पवित्र असं 1958 साली ना धर्मांतर झाल्याच्या नंतर बाबासाहेबांच्या घोषणेनंतर 56ला बाबासाहेबांनी दीक्षा घेतली, नंतर आमच्या लोकांनी दीक्षा घेतली आणि या ठिकाणी भगवान बुद्धाचं पवित्र स्थान निर्माण व्हावं म्हणून या ठिकाणी या घराण्याने नंदावहिनीच्या पूर्वजांनी इथून तिथपर्यंत मागपर्यंत ही जमीन बौद्ध विहारासाठी दान केलेली आहे। हे अत्यंत आनंद